आता आम्ही निघालेलो आहे भड जहागीर या ठिकाणाहून दर्शन करून. आता थोड्याच वेळात आम्ही लोणारला पोहोचणार आहे. चला माझा प्रवास चालू आहे. आपला प्रवास करतोय. थकून गेली मी प्रवासामध्ये. प्रवास 2-3 दिवसापासून चालू असल्यामुळे असं कंटाळा आला की गाडीत बसता बी वाटेना झालं. पहा गोलू काय म्हणतो. गोलू बसला तू मस्त. हा त्याचे पप्पा गाडी चालवतात. मला म्हणतो उत्तर खाली गाडीच्या काहून प्रवासाचा हो ना लय कंटाळा आला माझ्या जीवाला. आता असं झालंय कधी पोहोचतीन कधी नाही असं झालंय मला आता लय. आता जायचंय आम्हाला लोणारला. चला मग तुम्हाला लोणार पण दाखवते मी. चला समोरचा ब्लॉग बघत राहा. आम्हाला जायला जास्त उशीर होऊ लागला त्यामुळे आम्ही तिकून काही केलं नाही. पण तुम्हाला इकून मी तळ दाखवते. चला. वा वा लोणारचं सरोवर बघा किती पाणी भरपूर भरेल आहे याच्यामध्ये. फुल भरलेलं आहे ना. ते मंदिर आहे ना थोडंच राहिलं डुबायचं. पण ते मंदिर इथून एवढं काही लांब दिसणार नाही. त्या मंदिराला काय खायला लागले तुम्ही रे? कोण खातो आम्ही? वा कोण खाता कोणाला देत ना तुम्ही? मला पण देत ना रे. नको गोष्ट तुझं. तुझं तर गोष्ट नकोच. तिकून जायला टाइम होऊ लागला. जास्त वेळ झाली आता. ओरडले खेळ तिथं ग्राउंड मध्ये त्याच्यामुळं थांबलो नाही आता जास्त. तिकडून जर थांबलो असतो तर आज 8 वाजले असते आपल्याला. त्याच्यामुळे म्हणलं चला पोराय हो चला मग. इथूनच पाहून घ्या लोणार सरोवर बघा किती भारी दिसत आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे. बघा दिसत असेल तर पाहून घ्या एकदा. भरपूर खोल आहे असं सरोवर आहे आणि भरपूर पाणी आलं त्याच्यामध्ये. अजून भरपूर पाणी यायचं बाकी आहे. पाऊस पडल्यावर पुरा पावसाळ्यात भरपूर भरतो ते आहे ना. पाऊस पडली का आपला पाय बी नाही टेकणार डायरेक्ट आता जास्त वेळ थांबू शकत नाही कारण घे खाऊन घेते पटकन आटप लवकर. त्या गाडीमध्ये खराब करसान तुम्ही. जंगलामध्ये इकडे प्राणी सगळे त्याच्यामुळं आता आपण चला चला हटपा. चला झालं पहा ना तुमचं लोणार सरोवर. हो चला रे चला 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 लवकर चला. ए गोलू चल नमो. ऐकू येत नाही तुम्हाला इथं बोललं तर. चला बसा लवकर गाडीत. बसा बसा बसा. येऊ दे. कुत्रा आलं. अरे वा वा लोणार सरोवरचा कुत्रा आहे तो. चला चला बरं बघा किती भारी व्ह्यूज आहे इथं लोणार सरोवरचं. हे लोक घरी येऊ राहिले शेतातून. वा वा वा. शेळ्या बघा शेळ्या शेळ्या.